तर मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण या व्हिडिओमधील प्रश्नांचा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या आणि कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये 1001% फायदा होणारच मित्रांनो. चला तर कोणत्याही प्रकारचा वेळ आपण वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. नील क्रांती कशा संबंधित आहे? नील क्रांती कशा संबंधी आहे? नील क्रांती मत्स्य उत्पादनासंबंधी आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय हरित क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय हरित क्रांतीचे जनक असे डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना म्हटले जाते. आणि मित्रांनो, भारतात हरित क्रांती केव्हा झाली होती? तर भारतात हरित क्रांती M.S. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नाने 1965 या वर्षी झाली होती. आणि भारतातील हरित क्रांती कोणत्या उत्पादनासंबंधित झाली होती? तर भारतातील हरित क्रांती गहू आणि तांदूळ या उत्पादनासंबंधित 1965 साली डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नाने झाली होती. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे या सगळे मुद्दे तुम्ही लक्षात राहू द्या. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आचार्य विनोबा भावे हे होते. कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते? कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते? वाहन या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली होती? ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली होती? ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना 1906 या वर्षी झाली होती. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून गंगापूर या धरणाला ओळखले जाते. आणि गंगापूर हे धरण गोदावरी नदीवर स्थित आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम खालीलपैकी कोणी सुरू केला होता? मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम खालीलपैकी कोणी सुरू केला होता? मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. आणि मित्रांनो, भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 या वर्षी झाली होती. आणि या 28 डिसेंबर 1885 साली झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. राज्यसभेत महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? राज्यसभेत महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? राज्यसभेत महाराष्ट्रातील एकूण 19 सदस्य आहेत. आणि मित्रांनो, जर प्रश्न विचारला की लोकसभेत महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत, तर लोकसभेत महाराष्ट्रातील एकूण 48 सदस्य आहेत आणि राज्यसभेत महाराष्ट्रातील एकूण 19 सदस्य आहेत. दोघांचे मिळून किती होतात? लोकसभेतले 48 आणि राज्यसभेतले 19. 67 एकूण लोकसभेत आणि राज्यसभेत महाराष्ट्रातील एकूण 67 सदस्य असतात. आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये पुणे येथे कोणी केली होती? आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये पुणे येथे कोणी केली होती? आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये पुणे येथे पंडिता रमाबाई यांनी केली होती. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. कोणत्या दशक महाराष्ट्रातील साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले होते? कोणते दशक महाराष्ट्रातील साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले होते? 1991 ते 2000 हे दशक महाराष्ट्रातील साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते होते? महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते होते? महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ या नावाने देखील ओळखले जाते. आणि या महाराष्ट्रातील पहिल्या कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी येथे 1968 या वर्षी झाली होती. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते. सातवाहन राजवटीच्या काळात कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? सातवाहन राजवटीच्या काळात कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? सातवाहन राजवटीच्या काळात कार्ले या लेण्या खोदल्या गेल्या. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो?
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो? महाराष्ट्रातील कोकण या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळा यांचे स्मारक बांधले होते? खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळा यांचे स्मारक बांधले होते? संत नामदेव या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळा यांचे स्मारक बांधले होते. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची समृद्ध सत्ता कोणाची होती? महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची समृद्ध सत्ता कोणाची होती? महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची समृद्ध सत्ता यादवांची होती. 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली होती? 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली होती? 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना पंडित मदन मोहन मालवीय यांनी मांडली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी आहे. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 1945 या वर्षी झाली होती. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रश्न घेण्यात आलेले होते ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण होते. आणि इथून मागच्या बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा देखील हे प्रश्न विचारलेले होते आणि इथून पुढे सुद्धा विचारणार आहेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही ध्यानात ठेवा आणि आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच